सो शिव सकाळ मित्रांनो, मी स्वतः मालक तुषार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नव्या कोरा ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो मंडळी, आज वाजले सकाळचे 8:30 आणि मी चाललो आहे सोंडाई गडाला भेट द्यायला. आता इकडनं मी चाललो आहे दादरला. तिथे आपला एक फ्रेंड आपल्याला जॉईन करेल आणि तिकडनं आम्ही जाऊ कर्जतला. सो मजा येणार आहे, हा छोटूसा ब्लॉग असणार आहे. सो भेटू आता डायरेक्ट कर्जतला, तोपर्यंत स्टे ट्यून. सो फायनली आता आम्ही येऊन पोचलो आहे सोंडाई किल्ल्याच्या बेस विलेजला. कर्जत आम्ही पहिला दादरवरून कर्जतला आलो. कर्जतवरून टमटम केली, प्रति व्यक्ती 10 रुपये सीट आहे. आता आम्हाला त्यांनी सोंडेवाडी जे बेस विलेज आहे सोंडाई किल्ल्याचं तिथे सोडलं आहे. आता वाजले दुपार, ॲक्च्युली आम्ही दुपारचा 1 वाजला. ॲक्च्युली आम्ही खूप लेट ट्रेक चालू केला आहे. सो आता बघूया पुढे काय होतं, पुढे तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि समोर जो माझ्या तुम्ही बघताय हा जो आहे हा सोंडाई किल्ला आहे. सो चला आता बघू वरती काय आहे ते. सो बेस विलेजवरून तुम्ही जेव्हा थोडं पुढे चालत याल तर इकडे एक राईट साईडला म्हणजे उजव्या हाताला तुमचा एक रस्ता जातो. तिथून आपल्याला सरळ सोंडाई फोर्टला जायचं आहे. तुम्हाला आपण सरळ इकडनं चालत आलो. इकडनं जेव्हा चालत याल तेव्हा इथे 2 रस्ते मिळतात. एक रस्ता इकडनं येतो आणि एक आपण ज्या रस्त्याने आलो. आणि उजव्या रस्त्याला इकडे तुम्ही बघू शकता, इकडे बोर्ड लागलेत. तो तुम्हाला इकडनं सरळ सोंडाईसाठी वरती जायचं आहे. सो मित्रांनो, बऱ्याचशा दमछाकीनंतर आम्ही येऊन पोचलो आहे. हा जो बोर्ड लिहिला आहे माझ्या मागे, किल्ले सोंडाईचा. सर तुम्हाला जर सोंडाई किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्ही कर्जत मार्गे येत असाल तर कर्जतवरनं 2 बेस विलेज आहेत. पहिलं आहे ते वावरणे आणि दुसरं आहे ते सोंडेवाडी. सो आम्ही सोंडेवाडीतून आलो आहे. वावरणे कर्जतपासून किमान 11 ते 12 किलोमीटर आहे. तिथे पण टमटमची सुविधा आहे. आता आम्ही आलो आहे सोंडेवाडी. सोंडेवाडी हे कर्जतपासून 10 किलोमीटर आहे. आणि इथून जर तुम्ही ह्या मार्गाने ट्रॅक केला तर 45 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि जर तुम्हाला वावरणेमधनं करायचं आहे तर 2-3 तासाचा ट्रेक आहे. आणि मार्गसुद्धा अवघड आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ जे ट्रेकर्स आहेत ते तिकडनं जाण्यास टाळतात. सो मित्रांनो, सोंडाई किल्ल्याच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर इतिहासात त्याची नोंद टेहाळणीचा बुरुज असं केले गेले, ज्याला आपण आज वॉच टॉवरही असं बोलतो. आणि सोंडाई किल्ल्याचं नाव सोंडाई का पडलं तर सोंडाई किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावरती सोंडाई आईचं देऊळ आहे, मंदिर आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव सोंडाई असं पाडण्यात आलं. आता तुम्ही बघू शकता माझ्या समोर आहे हा सोंडाई किल्ला आहे. आणि ह्याची उंची समुद्रसपाटीपासून 1200 मीटर आहे. आणि ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अत्यंत नयनरम्य असा परिसर आहे, सुंदर असं दृश्य आहे. आणि हे जे माझ्यासमोर जे बघताय तुम्ही, हे जे आहे हे मोरबे डॅम जे बोललं जातं ते मोरबे डॅम आहे. सो इकडून आम्हाला वरती जायला अजून जवळपास अर्धा तास जाईल. दमछाक ही खूप झाली आहे ऊन असल्या कारणाने. लोक ॲक्च्युली इकडे ट्रेकर्स जे असतात ते मोस्ट ऑफ ट्रेकर्स पावसाळ्यात येतात, कारण का हा मान्सून ट्रॅक आहे. आणि आम्ही आलो आहे भर उन्हाळ्यात, त्यामुळे तहानही खूप लागते. सो बघू, तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून. मित्रांनो, गडावर पोचल्यावर निदर्शनास पडले आपल्या श्रीमद रायगिरी प्रतिष्ठान या गड संवर्धन संस्थेमार्फत गडाच्या संवर्धनाचे कार्य चालू होते. सलग 8 रविवार भर उन्हात गडावर येऊन पूर्णपणे गाळ साचून विलीन झालेल्या पाण्याचं भलं मोठं टाकं स्वच्छ करण्याचं कार्य या प्रतिष्ठान संस्थेने अगदी सुंदररित्या पार पाडले. आपल्या महाराजांचे गड किल्ले जतन करण्याचे कार्य अशा बऱ्याच संस्था अजून करत आहे. त्यांच्या या कार्यास आपला सर्वांचा सलाम. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे शिर्डी मार्गाच्या वरती. सोंडाई किल्ल्याची चढाई ही 2 भागात विभागली जाते. पहिलं तर तुम्ही खाली बघू शकता, तिकडे
गाड्या आहेत. तिकडनं आपण आलेलो आहे. तिकडनं असा वळसा मारून इथे जिथे शिडी मार्ग एक्झॅक्टली चालू होतो इथे पहिला टप्पा, आणि तिथून आपल्याला शिडी मार्ग पार करत करत वरती यायचं आहे. जसं वरती याल तुम्ही शिडी मार्ग जसा पार कराल तसंच तुम्ही सोंडाई किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर येऊन पोचाल. आता तुम्ही माझ्या एक्झॅक्ट समोर बघू शकता आपला भगवा फडकतोय डौलाने. आता मी पोचलोय वरती. आता बघूया वरती पाहण्यासारखं काय काय आहे. नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओद्वारे शेअर करतो. फायनली मी येऊन पोचलो आहे सोंडाई गडाच्या सर्वोच्च शिखरावरती. आता तुम्ही बघू शकता हे जे आहे हे सोंडाई आईचं देऊळ. हे जे सोंडाई आईचं देऊळ आहे. बाकी इथे बघण्यासारखं असं काही नाही आहे, बट जो आजूबाजूचा परिसर आहे तो अत्यंत सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो. हा जो तुम्ही बघताय, जसं की मी आधी सांगितलं आहे, हा जो आहे हा मोरबे डॅम. ह्या डॅमचा अक्षरशः सुंदर व्ह्यू इथून भेटतो आहे. समोर जो तुम्हाला दिसतोय हा जो आहे इर्शाळगड, आणि त्या समोरून आपण आलो होतो. खूप मोठा टप्पा गाठलेला आहे. आता फायनली येऊन तर पोचलो आहे. आता बघू थोड्या वेळ इथे रेस्ट करू आणि मग अर्धा पाऊण तासात उतरायला चालू करू आम्ही. ॲक्च्युली ते सह्याद्री प्रतिष्ठान कोणतं आहे ते पथक, श्रीमान योगी असं कुठलं तरी पथक आहे, ते आले आहेत गड संवर्धनासाठी आणि खूपच छान कार्य त्यांनी केलेलं आहे. ते आता थोड्या वेळा तिकडे येतील आईची ओटी भरायला. त्यामुळे आम्ही पण आता थोड्या इकडे फिरू बघतो आणि आम्ही थोड्या वेळ निघू. सो स्टे ट्यून. सो फायनली मित्रांनो, आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे सोंडाई आईचं. आता आम्ही खाली उतरायला सुरुवात करतो आहे. एक वाजता आम्ही चढायला चालू केलं तर आता 3 वाजले. तब्बल 2 तासाचा ट्रेक आहे. तसं तुम्ही हार्डकोर ट्रेकर असाल तर तुम्ही 45-1 तासात आरामात करू शकता गड, पण आम्ही ब्रेक घेत आलो आहे. सो हा व्लॉग इथेच संपला असं मी जाहीर करतो, आणि पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्लॉगमध्ये एका नव्या गडावर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.